नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत दिनांक 25 जून 2026 रोजी 2619 पदांसाठीची संयुक्त गट क ची जी भरती होती या भरतीबाबतची जाहिरात आलेली होती आणि याच्यामध्ये एक मोठी सूचना देण्यात आलेली होती की ती म्हणजे ही जी काही MPSC ची परीक्षा आहे, संयुक्त पूर्व परीक्षा आहे, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार याबाबतची सूचना देण्यात आलेली होती। परंतु बऱ्याच विद्यार्थी संघटनांनी काय केलेलं आहे, याच्यावरती आंदोलन केलेलं आहे, त्यांचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे आणि त्याच्यानुसार या ठिकाणी तुम्ही बघू शकता 16 जुलै 2026 रोजी MPSC ने एक शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण पाहणार आहे। ते पाहण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। आणि तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाची प्रश्नमालिका सुरू असते, ती तुम्ही पाहायची आहे। त्याच्यामधील प्रश्न निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर बघा, ह्या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पद भरण्यासाठी 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवरती आधारित पद्धतीने घेण्याबाबतचे नमूद करण्यात आलेले होते। परंतु तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन OMR आधारित घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेल्या मागणी व उमेदवारांकडून प्राप्त निवेदन विचारात घेऊन ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचं 2027 जुलै 2027 पर्यंत हा जो निर्णय होता त्यांचा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायचा तो त्यांनी पुढे ढकललेला आहे। आणि ही जी काही जाहिरात आलेली होती 2619 पदांची, त्याची जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा मित्रांनो ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे आणि परीक्षेची पूर्वीची जी काही तारीख डिक्लेअर करण्यात आलेली होती ती होती 27 सप्टेंबर 2026 ही आपल्याला तारीख त्या परिपत्रकामध्ये कळवण्यात आलेली होती। परंतु ही तारीख बदलून ती तारीख 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही परीक्षा तुमची मित्रांनो होणार आहे, इथं लक्षात घ्या। आणि त्याचबरोबर इथं काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2026 दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल, हे देखील या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये बघा, आपल्याला अर्ज जे आहेत ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करण्यासाठी 31 जुलै 2026 पर्यंत इथं मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे। आणि आपल्याला अर्ज भरत असताना परीक्षा शुल्क जे आहे ते 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पेमेंट भरू शकतो मित्रांनो, हे लक्षात घ्या। तर अतिशय चांगली बातमी इथं MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की सध्याची जी परीक्षा असणार आहे ती आपली पूर्वीच्याच पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अजून जे काही विद्यार्थी या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचे राहिले असतील त्यांनी निश्चितच 31 जुलै पूर्वी आपले ऍप्लिकेशन करायचं आहे आणि या परीक्षेची चांगली कसून तयारी करायची आहे मित्रांनो। तर बघा, असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।